नमस्कार, मी अर्चना. नमस्कार, मी अपर्णा. तीन शेफमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाटवडे. तर बटाटवड्यासाठी आपण कट करणार आहोत. तर थोडंसं ते भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि कांदा. लसूण आणि आलं. जास्त भाजायचं नाही आहे, लाल कलर आला पाहिजे. कच्चेपणा जाळण्यासाठी आपण हे भाजणार आहोत. हे थंड झालं ना की मिक्सरला क्रश करून बारीक करून घ्यायचं. क्रश नाही, बारीक एकदम फाईन पेस्ट करायची. चला तर मग मिक्सर लावते. बटाटवड्यासाठी आपण कट करतोय, तर तेल तापायला ठेवलंय. हे मिक्सरला अशी छान पेस्ट करून घेतली. मस्त परतून घ्यायची. आता गरम पाणी करायला ठेवलं. त्याच्यामध्ये आपण हे कलरवालं लाल तिखट टाकणार आहोत. मीठ, धना पावडर, हळद. छान बाजूने तेल सुटलंय. मी टाकते मीठ, धना पावडर, थोडीशी हळद आणि आपलं हे कलरवालं तिखट. बस एवढंच हवं. छान मिक्स करायचं आणि त्याच्यात गरम पाणी टाकायचं. मस्त कलर आला. छान मस्त कट आलाय. त्याला उकळी आली की आपला कटवडाचा कट तयार झाला. बटाटवड्यासाठी वड्याची भाजी करतो आहोत आपण. कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर. आता मी त्याच्यामध्ये मोहरी टाकते. तेल छान टाकलंय. जास्त तेल टाकत नाही आज, आपल्याला वडापाव करायचा आहे, तेव्हा तेल कमी टाकलं तरी चालतं. कढीपत्ता, पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे छान वडापाव आणि सॅम्पल खायला मस्त मजा येते. छान ह्या दिवसामध्ये वेगळं काहीतरी खावं. पाऊस पडला की. आणि वडापाव तर वाटतंच ते खावं म्हणून. हिरवी मिरची थोडीशी मिक्सरला वाटली जाडी बर्डी करून. मिरची कमी तिखटाची आहे. आपल्या आवडीनुसार भाजीला मिरची टाकायची. कमी तिखट असताना मी थोडीशी 2 मिरची जास्त घेतली. बटाटा उकडला आहे ना, त्याच्यावरच हळद आणि मीठ टाकून घेतलंय. आता हे याच्यामध्ये टाकते. छान भाजी तयार झाली आहे. कोथिंबीर टाकते. मस्त कट आलाय आपला कलर. बटाटवड्याचे पारी तयार केली. चला आता तळून घेऊया. आपण हे आता करतोय ना, ती लसूण चटणी असती लाल, तर त्याच्यासाठीच हे मी करून घेते आधी. आता
आता याच्यात लसूण आणि लाल तिखट घालायचं. मिक्सरला वाटलं की आपली लाल तिखट चटणी बटाटवड्यासाठीची तयार.